हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? सगळ्यांना हॅपी दिवाळी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माझी ही दुसरी दिवाळी आहे आणि मी ही गावाकडे साजरी केली. दीपावलीचे लक्ष्मी पूजन केले आणि सगळ्यांची आरती झाल्यानंतर मी बाप्पाची परत आरती केली. बाप्पाला म्हणलो, लक्ष्मी देवीला म्हणलो, माता लक्ष्मीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहू दे. यश आणि समृद्धी सगळ्यांना कायम मिळू दे. सगळ्यांना सुखात आनंदात ठेवा लक्ष्मी माता. आणि मग नंतर मी तात्या बाबा सोबत फटाकडे वाजवले. सगळ्यात आधी मी घेतली सुरसुरी. माझी फर्स्ट झाली दिवाळी तेव्हा मला काही कळत नव्हते. आता मी सेकंड दिवाळी आहे माझी. मी पण 2 वर्षांचा झालोय आणि मला सुरसुरी हातात धरता येत होती. मग मी सगळ्यात आधी सुरसुरी वाजवली, हातात घेतली, एन्जॉय केला. कशी असते दिवाळी, कशी नाही, मस्तच. मला खूप मजा येत होते. गिंग गिंग गिंग. आता मी मम्मीकडे जातो. बाहेर आलो आणि इथे खूप फटाकड्यांचा आवाज येतोय. मी फक्त एन्जॉय केला फ्रेंड्स. बघा, मम्मी सोबत. दिवाळी सगळ्यात भारी वाटते मला. सगळे सण भारी आहेत पण दिवाळी कारण इथे सगळं कलरफुल लाईटिंग, फटाकडे असतात. एन्जॉय. घरी दिवाळी साजरी केल्यानंतर फ्रेंड्स मी आलो श्री निंबादैत्य महाराज मंदिरासमोर. तिथे दिवे लावले सगळीकडे मंदिराच्या आवारात. नंतर सुरसुरी, मम्मी पप्पांचा मी व्हिडिओ घेतला, सगळ्यांचे फोटोशूट घेतले आणि नंतर मी गेलो आजीकडे दिवाळी करायला. मग आजीने पण मला सुरसुरी वाजवून दाखवली. मी छोटा आहे ना त्यामुळे मोठे फटाकडे नाही वाजवले फ्रेंड, छोटे छोटेच. आणि मी ही दिवाळी खूप एन्जॉय केली, खूप मज्जा आली. तुम्ही कशी दिवाळी साजरी केली फ्रेंड्स मला नक्की सांगा. आणि नंतर सकाळी परत ओवाळले मला मम्मीने ओवाळले कारण त्या दिवशी दिवाळी पाडवा होता. आणि मग भाऊबीज होते. पप्पांना पण ओवाळायला आल्या सिस्टर्स, बहिणी आणि मला पण. इशू दीदी, लाडू दीदी, ऋतू दीदी आणि मला ओवाळले त्यांनी फ्रेंड्स. सगळ्याच बहीण भावाला ओवाळतात, सगळेच एन्जॉय करतात. दिवाळीला खूप मजा असते ना. मग मी त्यांना पैसे दिले त्यांना आणि मग म्हटलं तुम्ही छान छान गिफ्ट्स घ्या माझ्याकडून. दिवाळीला एन्जॉय. कसा वाटला